जामनेरमध्ये ज्या तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडलेला आहे, यामध्ये खरे आरोपी बाहेर असल्याचं एकनाथ खडसे म्हणतात की ते राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे. ठीक आहे, माझं नाव नाही घेतलं ना अजून. ठीक आहे, माझं नाव नाही घेतलं ना अजून. ठीक आहे. SITची मागणी करण्यात येत आहे जामनेर प्रकरणात. कोणत्या प्रकरणात? जामनेरमध्ये ते बेदम मारहाण झाली, तरुणाचा मृत्यू झाला. हां, ठीक आहे ना. मग आता सरकारला वाटेल तर होईल. त्याच्यामध्ये काय, त्या 9 आरोपी अटक झालेले आहेत. 1, 2, 3 नाही किंवा फरार पण नाही. पुढे मला वाटतं 9 आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेले आहेत, ते जमा झालेले आहेत. आता पुढे आता शेवटी कायदेशीर लढाई आहे, कोर्ट कचेरी होईल, त्यानंतर निष्पन्न होईल काय झालं काय नाही म्हणून. खडसे म्हणतात काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना पण मला ती माहिती त्यांच्या मनात काय, त्यांनी नावं द्यावी, त्यांना अटक करून टाकू. खडसे साहेब जे नाव सांगतील त्यांना अटक करून टाकू. त्यांनी सांगावं भाजपचे कोणकोणते पदाधिकारी आहेत. माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल. माझं नाव सांगितलं मी अटक होऊन जाईल. मी सरेंडर होऊन जाईल पोलिसांना वाटल्यास. मी सरेंडर होऊन जाईल पोलिसांना वाटल्यास. ते जर म्हणत असेल मी पण होतो त्याच्यामध्ये तर मी पण अटक होऊन जाईल. आता काय बोलावं? जामनेरला काय झालं की इकडे उंगली निर्देश राहतो, त्याला कोण काय करणार?